उस सटने क्रिकेट टीम की गेंदबाजी की आन बान शान मानी जाती है। फील्ड का जमावड़ा क्या एक बार मुआयना करेंगे इस फील्ड का। कुल मिला के देखा जाए दो फील्डर इस समय ऑन द बॉटम लाइन के ऊपर पेट्रोलिंग करते हुए दिखाई दे रहे हैं। एक मिड विकेट के ऊपर है, थोड़ा वाइड है, और दूसरा क्षेत्र शायद लॉन्ग ऑन के ऊपर है, तो माफ कीजिएगा, लॉन्ग ऑन के ऊपर जो फील्डर था उसको मूव किया गया है। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के ऊपर के फील्डर को थोड़ी सी फील्ड में जमावड़ा, फील्ड में तब्दीली की जा रही है। दिनेश खुटारकर और पंकज पाटिल के लिए एक अच्छी रणनीति के साथ बैकवर्ड पॉइंट कवर है, शॉर्ट कवर, शॉर्ट मिडान के रूप में ऑफ साइड में पहली गेंद ओवर द विकेट, रिवर्स अटेम्प्ट किया है, गेंद निकाल दिया गली के रीजन से। पहली गेंद के ऊपर ये खूबसूरत चौका आता हुआ इरादे स्पष्ट किए दिनेश पाटिल ने। चौके गेंद ओवर द विकेट, रिवर्स अटेम्प्ट किया है, गेंद निकाल दिया गली के रीजन से। पहली गेंद के ऊपर ये खूबसूरत चौका आता पहली गेंद के ऊपर थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट, उस गेंद को रिवर्स अटेम्प्ट किया। ऑन साइड में एग्जीक्यूशन करना चाहते थे, सफल हुए थे, गेंद की लाइन को नहीं पर ज़्यादा बाहर निकले और काफ़ी चतुराई के साथ लाइन और लेंथ को मेंटेन किया और जिस रिदम के साथ गेंद को रिलीज किया विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई। डॉट के साथ कमबैक वापसी करते हुए गेंदबाज अजय भंडारी, जावेद फरीद साहब एक काफ़ी ज़बरदस्त लंबा तजुर्बा जिनका अंपायरिंग में। रायगढ़ थाने की कोई ऐसी टूर्नामेंट नहीं है जहां पे उन्होंने अपनी अंपायरिंग की और आज इसी मैदान के ऊपर खड़े कल से बहुत ही शानदार अंपायर ओवर द विकेट। ये देखिए गेंद के पिच तक पहुंचे, गेंद ने चकमा दिया था फील्डर को, सिंगल डबल में क्या कन्वर्ट होगी, खतरा मोल लिया था, सिंगल डबल में कन्वर्ट हुई। रनिंग बिटवीन द विकेट, दोनों के बीच में काफ़ी अच्छी सूझबूझ के साथ दिनेश खुटारकर और पंकज पाटिल अच्छी शुरुआत मैं कहूँगा 3 गेंदें अब तक रिलीज कर चुके हैं 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, फुलर गेंद थी, डायरेक्ट हिट दी है, जोरदार अपील और पहली सफलता टीम उसाटने के लिए। रन स्कोर कार्ड के ऊपर रिवर्स पहली सफलता यहाँ पर उसने टीम टाइगर टीम की ओर से चटकते हुए बल्लेबाज थे दिनेश खुटारकर। पहली ओवर प्रोग्रेस के ऊपर में मैंडेटरी P1 का योग चल रहा है, 4 गेंदे रिलीज किए। लाइन लेंथ की बात की जाए तो बहुत ही शानदार अनुशासन भरी लाइन लेंथ की है उन्होंने और जिस प्रकार की कंटिन्यूटी के साथ गेंदबाजी करे, बिल्कुल क्रीज में बहुत हलचल कर रहे थे बल्लेबाज, लेकिन एक चौका खाया था, उसके पश्चात पलट कर कोई बड़ा प्रहार करने का कोई मौका नहीं दिया गेंदबाज अजय भंडारी ने। अच्छे लेफ्ट आर्म पेसर गेंदबाज है, राउंड द विकेट, ओवर द विकेट आ रहे दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए। इस ओवर की अगली गेंद यानी कि 5वीं गेंद रिलीज करेंगे, थोड़ा सा जो मिड ऑन के ऊपर जो क्षेत्र रक्षक है उसको सीधा स्ट्रेट लिया, वी में दोनों मिड ऑन है, मिड ऑफ है और कवर पॉइंट है, शॉर्ट पॉइंट है, ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, गेंद जाएंगे 1 बाउंस सीमा रेखा बाहर, 4 रन। काफी चतुर है, गेंद की लाइन को खेल रहा है, जैसे देखा लेग साइड की लाइन में गेंद को रिलीज किया है, बिल्कुल बढ़िया तरीके से शॉट को एग्जीक्यूट किया मिड विकेट के ऊपर से 1 बाउंस 4 रन के लिए चौके की मदद से। फिर एक बार ऑन साइड में तगड़ा प्रहार, गेंद जा रही है, अंपायर का इंतजार करेंगे हम। यस, बिग इट इज माइटी।
तो पहले ओवर का खेल यहाँ समाप्त होता है 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। भले एक सफलता चटकाई थी गेंदबाज अजय भंडारी ने, लेकिन प्रेम पाटिल ने 2 गेंदों में चौका और 2 गेंदों में 4 और 6 कुल मिला के 500 की स्ट्राइक रेट से 10 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। ये बहुत बड़ी बात है प्रेम पाटिल का इस प्रकार इस मुकाबले में फॉर्म में चलना टाइगर टीम के लिए एक अच्छा संकेत मैं कहूँगा, क्योंकि उसटने टीम एक ताकतवर टीम मानी जाती है बल्लेबाजी के लिए। दोनों टीमें एक दूसरे के विपक्ष में कई मरतबा खेली है, दोनों ने अपनी ताकत को आजमाई, इसलिए स्ट्रांग जोन और वीकनेस दोनों आप एक दूसरे के भलीभांति जानते हो। उसी अंदाज से टाइगर टीम ने सोचा था कि पहली ओवर से एक्सेलरेट करेंगे, अच्छी स्पोर्टिंग स्टार्ट करेंगे। बिल्कुल उसी प्रकार की स्पोर्टिंग स्टार्ट यहाँ पर देते हुए प्रेम पाटिल 2 गेंदों में 10 रन और साथ दिया था दिनेश खुटावकर ने। नए गेंदबाज सामने वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से गेंदबाज है अमर हिलाल। उस साइड में क्रिकेट टीम के एक शातिर गेंदबाज माने जाते, राइट आर्म ओवर द विकेट आते, अक्सर लेफ्ट आर्म राउंड द विकेट है, ऑन साइड में एग्जीक्यूट करना चाहते थे लेकिन बैकअप था, दौड़ के कंप्लीट 22 के रूप में सिंगल यहाँ पर कन्वर्ट किए। द्वारकानाथ चौधरी जी का ये वाइट का 22 का इशारा, अतिरिक्त रन संख्या का अकाउंट यहाँ पे ओपन होता है, क्योंकि जो 16 रन आए थे वो बल्ले से आए थे। ये पहले अतिरिक्त रन इस समय टाइगर के स्कोर कार्ड में जुड़ती हुई। अराउंड द विकेट अच्छी गेंद थी, अंदर आते हुए पूरा सम्मान दिया, स्टीयर्ड किया गेंद को आंखों के नीचे, गेंद के लाइन में गए, अंतिम समय बल्ले को नीचा किया, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया। रणनीति एकदम सोची समझी है, कमजोर गेंद का इंतजार कर रहा है, जितनी भी अच्छी गेंदें हैं उनको सम्मान दे रहे और उसी सम्मान के चलते हुए यहाँ पे सिंगल के स्ट्राइक रोटेट किया। टेनिस क्रिकेट की बात की जाए तो स्ट्राइक का रोटेट होना बहुत ज़रूरी रहता है, आंखें जमना बहुत ज़रूरी होता है, और यही कुछ टाइगर के बल्लेबाजों की ओर से किया जा रहा है। ऑन साइड में ये देखिए खराब फील्डिंग का मुजाहिरा, गेंद काफी तेज गति के साथ ट्रैवल हो रही 4 रनों के लिए। तू जानू तो रिवर्स अटेम्प्ट किया, एज लगी थी और उस फील्डर को वहां पे बिट किया और 4 रन अपने टीम के खाते में। बल्लेबाज बहुत ही शानदार गेंद, स्टेप आउट किए थे, डांसिंग डाउन द विकेट आए थे, लेकिन गेंद की लंबाई को कम किया। बाकी काम विकेट कीपर ने काफी अच्छी तरह से किया। डॉट गेंद के साथ स्कोर अभी भी रुका हुआ है 22 के ऊपर। दूसरी ओवर प्रोग्रेस के ऊपर 5 ओवर का ये मुकाबला। कल के दिन की बात की जाए तो 70 रन किए थे ओवर टीम ने इस मैदान के ऊपर, लेकिन बचा नहीं पाए थे, डिफेंड नहीं कर पाए थे। जोरदार अपील ऑन द पैड थी। दूसरे रनआउट के रूप में टाइगर के एक और खिलाड़ी आउट होते हुए, आउट होने वाले बल्लेबाज है पंकज पाटिल। तो एक और विकेट का पतन पंकज पाटिल के रूप में 4 गेंदों का सामना किया, 4 रन उन्होंने अपने टीम के लिए जुटाए। नए बल्लेबाज नीतीश पाटिल इस समय चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए। प्रेम पाटिल काफ़ी बेहतरीन फॉर्म में है, 2 गेंदें अब तक उन्होंने 3 गेंदें फेस किए, 11 रन का योगदान अपने टीम के लिए दिया। प्रेम का फॉर्म में आना ये टाइगर क्रिकेट टीम के लिए एक अच्छे संकेत में कहूँगा, एक अच्छी साइन कहूँगा यहाँ पे। और फील्ड का मुआयना यहाँ पर करते हैं मैंडेटरी पावर प्ले का। ये दूसरा ओवर इस समय प्रोग्रेस के ऊपर है, एक लॉन्ग ऑन है, एक लॉन्ग ऑफ है, थोड़ा वाइड है। ऑन साइड में एग्जीक्यूट करना चाहते थे, लेन काफ़ी खराब थी। विकेट कीपर की तारीफ करूंगा, अच्छी तरह से गेंद को गैदर किया। वाइड के रूप में एक और अतिरिक्त रन स्कोर कार्ड में जुड़ती हुई टीम
टाइगर के। उस अगले टीम ने हालांकि टॉस जीत के पहले फील्ड करना पसंद किया, न्योता दिया बल्लेबाजी करने के लिए टाइगर क्रिकेट टीम को। अभी तक सदी हुई शुरुआत टाइगर की। अच्छी गेंद थी, अलॉन्ग द कार्पेट खेला गेंद लॉन्ग ऑन में, ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन पर गेंद को रोका गया, सिंगल से स्ट्राइक को रोटेट किया। अमर हिलाल ने एक चौका जरूर खाया था, लेकिन जिस वापसी की हम बात कर रहे थे वो वापसी जरूर देने में कुछ हद तक सफलता मिली है अमर हिलाल को। हेलो, तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। तो पहले ओवर में आए थे 16, दूसरे ओवर में आए 8 रन, कुल मिला के 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक अच्छी शुरुआत में कहूँगा टाइगर क्रिकेट टीम की ओर से, लेकिन उतनी अच्छी कमबैक की है गेंदबाज अमर हिलाल ने। तीसरे गेंदबाज उसटने की ओर से जितेश मड़वी, स्ट्राइक एंड पर नितेश पाटिल स्ट्राइक एंड पर है, प्रेम पाटिल है, प्रेम पाटिल स्ट्राइक एंड पर, नितेश नॉन स्ट्राइक एंड पर है। पहली गेंद राउंड द विकेट की। तर आमचे टायगरचे शिवाजी पाटील बस स्वागत आहे आपलं देखील। तो Yes, sir. बिल्कुल स्टार ओवी की ये टूर्नामेंट स्टार ट्रॉफी के रूप में जानी जाती है। रायगढ़ थाने में काफ़ी चर्चा रहती है इस टूर्नामेंट की, और आए हुए हर अतिथि का काफ़ी जोरों शोरों के साथ स्वागत करने की जो परंपरा है ऑन साइड में एग्जीक्यूट करना चाहते थे। काफ़ी तेज रफ्तार है इस गेंदबाज के पास जिसका नाम है जितेश मड़वी। लंबे कदकाठी के बिल्कुल अपने शोल्डर का काफ़ी ज़्यादा इस्तेमाल कर रहे हैं, और जिस प्रकार की वो गेंदबाजी कर रहे, जिस प्रकार की लाइन ऑफ लेंथ मेंटेन कर रही है, और जिस अनुशासन के साथ काबिल तारीफ है। अराउंड द विकेट रिवर्स अटेम्प्ट किया, थोड़ी सी उछली थी गेंद, और इस रिवर्स के साथ गैलेक्सी पॉइंट के बैनर को वहां पर हिट करती हुई 4 रन। काफ़ी बढ़िया तरीके से स्ट्रोक को एग्जीक्यूट किया, रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे क्योंकि शॉर्ट गली का फील्डर जो कि 30 यार्ड सर्कल के घेरे में है उसको क्रॉस किया, और 4 रन अपने और टीम के लिए। ऑन साइड में डांसिंग डाउन द ग्राउंड, प्रहार काफ़ी अच्छी फील्डिंग का मुजाहरा, स्ट्रॉन्ग आर्म में डायरेक्ट 3 थी, विकेट थ्रो थी लेकिन काफ़ी ऊंची गई थ्रो। 2 रन दौड़कर पूरे किए। इन 2 रनों की मदद से टोटल 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। अब प्रेम पाटिल अपनी पारी को प्रोग्रेस करते हुए जो विश्वास जताया था टाइगर क्रिकेट टीम ने प्रेम के ऊपर वन डाउन ऑर्डर पर बल्लेबाजी करने के लिए, उस विश्वास के ऊपर खड़े उतरते हुए अब टाइगर टीम की जो जरूरत है इस समय एक अच्छी इनिंग बिल्टअप करने की, उस जरूरत को यहाँ पे निश्चित रूप से एक अच्छा न्याय देते हुए प्रेम पाटिल अपनी इस पारी को काफ़ी लंबी करने की कोशिश कर रहा है। तो जितेश मड़वी के लिए एक चुनौती खड़ी कर रहा है क्योंकि जितेश ने 3 गेंदें रिलीज की है, 2 लीगल डिलीवरीज है, उसमें एक पे 4 आया, दूसरे पे 2 रन आए। जितेश अपनी इस ओवर की अगली गेंद राउंड द विकेट ऑन साइड में एग्जीक्यूट करना चाहते थे, गेंद बॉडी से टकराई, रन लेने की किसी भी गुंजाइश को खत्म किया। शायद इंजर्ड हुए, फर्स्ट एड मैदान पर प्रोवाइड करने काफी तेज गति के साथ इस गेंद को रिलीज किया था। तुम साथ हो
खिलाड़ी को टाइगर और उसटने के बीच का ये मुकाबला स्टार ट्रॉफी स्टार ओवे द्वारा पुरस्कृत ये टूर्नामेंट गैलेक्सी पॉइंट ने इस टूर्नामेंट की स्पॉन्सरशिप ली गई है। और निश्चित रूप से कहा जाए तो एक QR कोड वहाँ पे रखा है, उसको स्कैन करके अगर आप उस शॉपिंग में पहुँचते हैं गैलेक्सी पॉइंट के तो आपको भारी भरकम डिस्काउंट दिया जाएगा। इस टूर्नामेंट की बड़ी विशेषता है। तो कुल मिला के देखा जाए तो स्टार ओवे की टूर्नामेंट को सफल बनाने के लिए स्टार ओवे क्रिकेट टीम के जितने भी खिलाड़ी हैं, उनकी जो मैनेजमेंट कमेटी है, जो ग्राउंड सपोर्ट स्टाफ है, काफ़ी कड़ी मेहनत लेते हैं। ग्राउंड को रोलिंग करना, विकेट को अच्छे तरीके से बनाना, रोलिंग पूरे मैदान को पानी के फव्वारे से उसको गीला करना, फिर रोलिंग करना, मतलब खिलाड़ियों के लिए जो जो कुछ सुविधाओं की आवश्यकता रहती है वो तमाम सारी सुविधाएं स्टार ट्रॉफी ओवे के टूर्नामेंट में हम हर साल देखते हैं। और उसी परंपरा को यहाँ पर जारी रखते हुए स्टार क्रिकेट क्लब ओवे, जिनकी ओर से स्टार ट्रॉफी का एक शानदार और ज़बरदस्त आयोजन, इस बीच इंजरी जो आई थी बल्लेबाज प्रेम पाटिल को, उस इंजरी से शायद उभर रहे, फिर एक बार स्ट्राइक एंड पर खड़े होने के लिए तैयार होते हुए, और जावेद फरीद सर मैन अंपायर के रूप में, तो स्क्वायर लेग अंपायर द्वारकानाथ चौर के जावेद सर ने आज बताया कि इस साल का उन्होंने पूरा शेड्यूल बनाया है और वो चाहते हैं कि इस साल वो अंपायरिंग से रिटायरमेंट, लेकिन मुझे नहीं लगता कि आयोजनकर्ता उन्हें इस कटु फैसले को लेने की इजाज़त देंगे, क्योंकि रायगढ़ थाने को उनके अंपायरिंग की ज़रूरत है। काफ़ी लंबे सालों से उन्होंने टेनिस क्रिकेट की सेवा की है। जो सम्मान खिलाड़ी उनको देते हैं, कमेंटेटर देते हैं, स्कोरर देती है, वो तारीफ काबिल है, क्योंकि उन्होंने उतनी मेहनत की है, उतना डेडिकेशन के साथ उन्होंने अंपायरिंग की है। जावेद फरीद सर जिनका नाम है, फिर एक बार जीतेश मड़वी स्कूप करना चाहते थे, शॉट फाइन लेग का जो क्षेत्ररक्षक है 30 यार्ड के घेरे में उसको क्रॉस करना चाहते थे। रफ्तार के सौदागर है नाम जिनका है जीतेश मड़वी, उस 60 क्रिकेट टीम की आन बान शान माने जाते हैं। काफ़ी शॉर्ट ऑफ गुड लेंथ गेंद कर रहे, छोटी हार्ड लेंथ के गेंदें कर रहे, टेक ऑफ कर रहे गेंदों को, तमाम सारे सवाल पूछ रहे इस विकेट के ऊपर। फिर एक बार पटकी हुई गेंद थी, बहुत ही अंपायर ने नो दिया इस गेंद को, हाइट फैक्टर का मुझे लगता है। जावेद फरीद सर यस, थर्ड अंपायर है यहाँ पे, थर्ड अंपायर देखेंगे क्या ये गेंद नो है या लीगल डिलीवरी है। हाँ, तो एक विशेष सूचना यहाँ से, जो 12th मैन दोनों टीमों के यहाँ पे तशरीफ लाए हैं कि वो किसी भी प्रकार की दखलंदाजी उस यस नो बॉल, इट इज नो बॉल, सही फैसला अंपायर द्वारकानाथ चोरगे का। एक बेहतरीन खिलाड़ी है संदीप पाटिल सर, द्वारकानाथ चोरगे बेलोली क्रिकेट टीम की ओर से उन्होंने 90 के दशक में एक बेहतरीन क्रिकेट खेला, एक ऑलराउंडर के रूप में। अब आपने पिछले 10-15 साल में शोएल तनवीर को देखा था पाकिस्तान की ओर से गेंदबाजी करते हुए, बिल्कुल उसी प्रकार की गेंदबाजी के एक्शन एंड रनअप है द्वारकानाथ चोरगे जी का। आज बतौर अंपायर इस समय स्टार ओवे की इस ट्रॉफी में अंपायरिंग करते हैं। राउंड द विकेट ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, प्रॉपर टाइमिंग, स्टैंड एंड डिलीवर, दिस इज द बिग ह्यूज 6। का दातिवली वर्सेस रोंजन या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, सूचना आहे की आपण लगेचच इनिंग ब्रेक नंतर टॉससाठी यायचं आहे। दातिवली वर्सेस रोंजन। तो ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे ऑफर की गई है। तो पहला मुकाबला जो देवी से जुड़ चुके स्टार ट्रॉफी को
इनके लिए जिन्होंने अभी अभी अपना लैपटॉप्स खोला है, पीसी ओपन किया है, स्मार्टफोन पे देख रहे हैं, जितने भी क्रिकेट प्रेमी है उनकी जानकारी के लिए बताना चाहूँगा, टाइगर बनाम उसटनी का ये मुकाबला टॉस जीता है। उसटनी क्रिकेट टीम ने फील्ड करना पसंद किया और आमंत्रित किया है टाइगर क्रिकेट टीम को बल्लेबाजी करने के लिए, लेकिन टाइगर क्रिकेट टीम की ओर से प्रेम पाटिल क्या शानदार बल्लेबाजी कर रहे, 2 चौके 2 छक्कों की मदद से 24 रनों की पारी अब तक उनके बल्ले से पनप रही है। एक कड़ी चुनौती उन्होंने उसटने के गेंदबाजों के लिए खड़ी की है। तीसरी गेंद की आखिरी गेंद के ऊपर चौका लगा, एक्सीलेटर के ऊपर ताव दिया और ऐसा लग रहा था कि इसके पहले 3 गेंदें उन्होंने डॉट खेली थी, लेकिन उसके पश्चात जो शानदार छक्का दागा और इस छक्के की मदद से 3 ओवर के खेल की समाप्ति के पश्चात 38 रन स्कोर कार्ड के ऊपर टाइगर क्रिकेट टीम के स्कोर कार्ड में अमर हिलाल चौथी ओवर अपने टीम की ओर से कोटे की दूसरी ओवर लेकर आएंगे। अराउंड द विकेट ऑन साइड में गेंद को खेला है, लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक गेंद के नीचे आए, कैच वहां पे हालांकि ड्रॉप हुआ है, 2 रन दौड़कर कंप्लीट किए हैं। इन शॉर्ट टर्म क्रिकेट के फॉर्मेट की अगर बात की जाए तो इस प्रकार के कैचेस लपकने पड़ते हैं, क्योंकि क्रिकेट का एक इक्वेशन है, कैचेस विन द मैचेस अक्सर कहा जाता है। जीवन दान पाया हुआ हर खिलाड़ी एक घायल शेर की तरह रहता है बीच मैदान के ऊपर। अमर हिलाल अपनी ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू में रोकना चाहते थे, गेंद में रफ्तार काफी तेज थी, लेकिन प्रेम पाटिल स्ट्राइक रखना चाहेंगे अपने पास, क्योंकि चौथी ओवर प्रोग्रेस के ऊपर 5 ओवर का यह मुकाबला है। चौथी ओवर की 2 गेंदें रिलीज हो चुकी है, तो कुल मिलाकर देखा जाए तो 10 गेंदों का खेल, लीगल 10 डिलीवरीज का खेल अभी भी शेष है। और अमर हिलाल की जो चुनौती है उस चुनौती को स्वीकार करना चाहेंगे प्रेम पाटिल, टाइगर क्रिकेट टीम के 1 डाउन ऑर्डर के बल्लेबाज। फील्ड इस समय बिखर चुकी है, मिड विकेट है, स्क्वेयर लेग है, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, गेंद को टर्न किया है, क्षेत्ररक्षक काफी तेजी के साथ गेंद पर आए, सिंगल के साथ कुछ हाथ नहीं लगा। इस सिंगल की मदद से 42 रन स्कोर कार्ड के ऊपर अमर हिलाल की मैं तारीफ करूंगा कि पहली गेंद के ऊपर कैच भले ही छिटका था लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक के हाथों से, लेकिन अपने लाइन और लेंथ को उन्होंने मेंटेन रखा है। एक अनुशासन भरी गेंदबाजी, निरंतरता, उसी एक्यूरेसी के साथ, उसी पिचिंग पॉइंट के साथ गेंदबाजी को कर रहे हैं और बहुत सारे सवाल इस समय टाइगर के बल्लेबाजों को कर रहे हैं। अमर हिलाल थोड़ी सी रनअप में कुछ दिक्कत पाई थी, तो आज के दिन हम आपसे जुड़ने वाले रोशन पाटिल, रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन के कोर कमेटी मेंबर, तारा से बिलोंग करते, एक बेहतरीन मराठी की आवाज़ है उनकी, काफ़ी ज़बरदस्त कमेंटेटर, उनका भी स्वागत है। ऑन साइड में फ्लिक किया गेंद को, गेंद आ रही है स्क्वायर लेग के रीजन में, गेंद को रोका गया, 2 रन दौड़कर कंप्लीट किए। थोड़ी सी हड़बड़ाहट बिल्कुल फील्ड करते हुए उसटने क्रिकेट टीम ने हमने इस इनिंग में देखी है। इस प्रकार की गलतियों से उभरना पड़ेगा उस अगली क्रिकेट टीम को। गेंद हाथ से छिटक रही है, बार बार कैचेस कैरी नहीं किए जा रहे, परिणाम ये हो रहा है कि स्ट्राइक रोटेट हो रहे, सिंगल डबल में कन्वर्ट हो रही है। तमाम सारी बातें जो उसटने क्रिकेट टीम के लिए मुश्किलें खड़ी कर सकते हैं आने वाले समय में। इस समय अमर हिलाल अपनी ओवर की अगली गेंद रिलीज करेंगे, बल्लेबाज है, अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में इस गेंद को किया था, डॉट के साथ गेंद को समाप्त किया। काफी काबिल तारीफ है रोशन ये गेंदबाज अमर हिलाल। इसके बाद बहुत सारी वेरिएशंस है और उस वेरिएशन को अपने रिलीजिंग पॉइंट से बहुत ही बढ़िया तरीके से एग्जीक्यूट करते हैं, ये इनकी विशेषता है। 6 गेंदें 6 प्रकार की रिलीज करने की काबिलियत रखने वाला ये गेंदबाज जिसका नाम है अमर हिलाल, वो सबने क्रिकेट टीम के गेंदबाजी की आन बान शान मानी जाती है। तभी तो 5 ओवर में ये देखिए कट बैकवर्ड पॉइंट पे अच्छी फील्डिंग का मुजाहिरा, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। बहुत बड़ी जिम्मेदारी को उन्होंने इस चौथे ओवर में अपने कंधे पे लिया था, रनों के फ्लो को रोकने का। चौथी ओवर समाप्त हुई, इसमें रन आए 7 और कुल मिला के टीम की टोटल 45। तर याचबरोबर आमचे रशीद चांदणे मामा इथे आलेले आहेत।
त्यांना विनंती आहे की आपण यावं आणि रशीद चांदणी मामा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 21,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. त्याबद्दल रशीद चांदणी मामा यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि रशीद चांदणी मामा यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आमचे स्टार क्रिकेटर आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे एक चौथे स्तंभ नवीद पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. रवी शेठ मोरावकर आणि दिलीप शेठ म्हात्रे इथून प्रस्थान करतात. 5 दिवसामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. ऋषम पाटील देखील आगमन झालंय, स्वागत आहे. चला टॉससाठी दातिवली वर्सेस बी दोन्ही टीमला शेवटची पुकार आहे बघा. तो दातिवली जय दुर्गा भोजन और जय हनुमान दातिवली अगला मुकाबला रहेगा दोनों टीमों को. तो कौन सी टीम ने रिपोर्टिंग की है? दातिवली. यस, दातिवली टीम ने रिपोर्टिंग. यस, विशाल मडवी इथे आलेले आहेत. विशाल या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर दातिवली संघाची उपस्थिती ते लागलेली आहे. विशाल यांना विनंती असेल स्टार संघाच्या वतीने की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे. धन्यवाद संदीप साहब. 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 45 रन स्कोर कार्ड के ऊपर. आखिरी ओवर इस पहले इनिंग की पहली गेंद वाइट के साथ शुरुआत की. उज्जवल ढोपरी ने वाइट के साथ शुरुआत की है. तो स्टार ट्रॉफी के लिए जिन जिन दानशूर दाताओं ने जो भी मदद की उन तमाम दानशूर दाताओं का तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं. और उज्जवल ढोपरी थोड़ी सी लाइन में थोड़ी सी खराबी थी. ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर गेंद को रिलीज किया था. ऑन साइड में एग्जीक्यूट किया है. स्टैंड एंड डिलीवर क्या हो सकती है, लेकिन वहां पे अंपायर जावेद फरीद सर का इशारा. ये बेहतरीन छक्का. धन्यवाद डीजे. शानदार छक्का यहाँ पर बल्लेबाज. फिर एक बार बैक टू बैक हेलीकॉप्टर लैंड किया है. यह दूसरा लगातार छक्का. उज्जवल ढोपरी काफी महंगे साबित होते. नीतेश पाटिल बहुत ही बेहतरीन फॉर्म के साथ बल्लेबाजी कर रहे. प्रेम पाटिल ने जिस प्रकार से नींव रखी है इस इनिंग में, उस नींव के ऊपर कलश चढ़ाने का काम यहाँ पर नीतेश ढोपरी की ओर से किया गया. नीतेश पाटिल की ओर से किया जाए. माफ कीजिएगा, दोनों टीमें मेरे लिए शायद से नहीं है. और ओवर द विकेट एज लगी है. बैकवर्ड पॉइंट के रीजन में गेंद गई है. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया है. टोटल काफ़ी तेज रफ्तार के साथ आगे बढ़ती है. 59 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं. और इस टूर्नामेंट में गुलशन पाटिल किरौली के एक बेहतरीन स्कोरर के रूप में हमारा साथ देंगे आज के दिन में, पूरे टूर्नामेंट में भी. तो काफ़ी अच्छी जानकारी उनसे हमें मिल रही है. और डीजे सैंडी इस टूर्नामेंट हमारी आवाज़ आप तक पहुंचाने का काम करे. एक बेहतरीन डीजे ऑपरेटिंग में इनका नाम है. और अमर उज्जवल ढोपरी थोड़े से महंगे साबित होते हुए. प्रेम पाटिल मोर्चा संभाले हुए हैं. थोड़े से इंजूर्ड हुए थे, लेकिन अपनी फिटनेस को दिखाया. डटे हैं अभी भी बीच मैदान के ऊपर. ओवर द विकेट. अच्छी गेंद थी, फटकी हुई गेंद थी. शॉर्टम पुल करना चाहते थे, रफ्तार का यूज किया और डॉट गेंद निकल गई. स्कोर कार्ड रुका हुआ अभी भी. डॉट के साथ टोटल वही रुकी 59 के ऊपर. ऑन साइड में एग्जीक्यूट, प्रॉपर टाइमिंग. व्हाट अ शॉट बाय प्रेम पाटिल. क्वालिटी क्रिकेटर के रूप में उभर कर आए प्रेम पाटिल.
13 बॉल 31 रनों की पारी उनके बल्ले से पनप रही है। जबरदस्त बल्लेबाजी उन्होंने इस मुकाबले में इस पारी में की है। अब जिस प्रकार से गेंदों को एग्जीक्यूट किया है, चाहे लॉन्ग ऑन हो, लॉन्ग ऑफ हो, मिड विकेट है, जो फेवरेट जोन है उनके, अब उसी जोन में गेंद को एग्जीक्यूट किया, गेंद की लाइन को अच्छी तरह से फरक रहे, लेंथ को बढ़िया तरीके से खेल रहे प्रेम पाटिल। ये देखिए फिर एक बार गेंद की पिच तक पहुंचे, इस ओवर का ये चौथा छक्का। की बैटिंग ऑर्डर के तहत 30 गेंदों में रन बना दिए हैं उन्होंने। 71 रन बना दिए हैं और 72 रनों का एक विशाल लक्ष्य रखा है 59 ने क्रिकेट टीम के विपक्ष में। तो 72 रन किस प्रकार से चेस करते, आइए सुनते आंखों देखा एक रायगढ़ के बेहतरीन कमेंटेटर रोशन पाटिल फ्रॉम तारा। तर आपण टॉस कडे वळतोय। एका बाजूला जय दुर्गा रंजन बी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान दातिवली, विशाल आणि आशिष हे दोन कॅप्टन आहेत। मी आमचे सन्माननीय रशीद मामा चांदणी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते टॉस इथे करायचा आहे। हे कॅमेरा तो जय हनुमान दातिवली टीम कॅप्टन विशाल, यस। तर थोडीशी माहिती घेताना आमचे रशीद मामा चांदणी की दातिवली संघाची थोडीशी ओळख पिरियड ते करून घेत आहेत। यस, तर विशाल टॉस जिंकला आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेतली, समोर रोंजन संघ आहे। या अगोदर काही रोंजन विरुद्ध दातिवली असे सामने नाही, कधीच नाही झालं, कारण का रोंजन याच्या सोबत आमची खूप मॅच झालेली आहे, कारण का रोंजन मी प्रथमच खेळतो त्यांच्यासोबत आम्ही। यस, म्हणजे एक नवीन सामना पाहण्यास नक्कीच मिळेल। विशाल, दातिवली वरून तुम्ही आज इथे खेळण्यासाठी आलात। स्टार ट्रॉफी एक रायगडातील नामांकित स्पर्धांची यादीतील ही ट्रॉफी आहे, कसं वाटलं इथे आल्यानंतर? प्रथमतः मी स्टार ट्रॉफी ओवे संघाचं धन्यवाद करेन, कारण का मला एंट्री दिली इथे, कारण का मी तोशिफशी बोललो होतो आणि जितू शेलार डोंबिवलीचे यांनी मला सांगितलं मी तोशिफशी बोलतो, तुला एंट्री ठेवायला सांगतो, कारण का तोशिफ माझा खास मित्र आहे। आज नाही, मी आज 25 वर्ष झाली क्रिकेट खेळतो, कारण का तोशिफला मी जवळून जवळ 10 वर्ष झाली असतील, एकदम क्रिकेट आम्ही दोघे एकत्र खेळलेलो आहे, त्याचा धन्यवाद करतो तोशिफचं। यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील विशाल, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ। विशालने सांगितलंय नक्कीच, जितू शेलार यांच्याबद्दल देखील त्यांनी सांगितलंय। परंतु एक वेळ होती की खांबालपाडा संघ या स्टार ट्रॉफीमध्ये 3 ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून या स्टार ट्रॉफ्या त्यांनी उचलल्या गेल्या होत्या, परंतु काही कारणास्तव आज या वर्षी मात्र खांबालपाडा संघ इथे खेळू शकला नाही आहे। परंतु इथे आज मोठ्या संख्येने बरेच कल्याण डोंबिवलीतील संघ आपल्याला खेळताना दिसतात, त्यांचं देखील स्वागत आहे। आज दुसरा सामना इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु पहिला सामना इथे एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय, तो जय हनुमान टायगर वर्सेस RMP उसाटणे या दोन संघांमधली लढत सेकंड सत्रामध्ये काय होईल याचा धावतोडणं पुन्हा एकदा बोलूया रोशन पाटील तारा यांच्याकडे। हॅलो, धन्यवाद आदरणीय संदीपजी पाटील सर, नरेंद्र भगत सर, दोन्ही समालोचकांचं मनापासून आभार। आणि आपण आता या लढतीकडे जाऊया। दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि टार्गेट आहे उसाटणे संघासमोर तब्बल 72 धावांचं। लास्ट ओव्हर उज्ज्वल ढोपरीचं षटक आणि या षटकामध्ये आलेल्या 26 धावा
त्यामुळे थोडासा आत्मविश्वास आता या सत्रामध्ये फिल्डिंग करताना डेफिनेटली टायगर संघाचा द्विगुणित होईल किंबहुना वाढलेला राहील आणि नक्कीच चांगली धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये या टीमने उभारली. सकाळचं सत्र आहे आणि समोर प्रतिस्पर्धी संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. मॅन इन फॉर्म एका बाजूला अजय आणि त्याच्या बरोबरीने मुकेश मडवी ही सलामीवीर जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन त्या ठिकाणी दाखल होताना आपण पाहता. टार्गेट 72 प्रतिषटक जर का पाहिलं तर या ठिकाणी 14.40च्या सरासरीने धावांचा पाठलाग या मैदानावरती करायचा आहे टायगर टीमला. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे असं वाटतंय खरं तर ही विकेट बॅटिंग पॅराडाईज विकेट असावी. सुरुवात धमाकेदार केली आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टायगर टीमने आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे आता उसाटे टीमला. दोन्ही ठाणे जिल्ह्याचा संघ आहे त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करूया स्वागत. अप्रतिम आयोजन स्टार ट्रॉफी प्रत्येक क्रीडा रसिकाला किंवा खेळाडूला अपेक्षा असते आतुरता असते केव्हा स्पर्धा ही प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि आज या ठिकाणी आपण पाहता या स्पर्धेचा आणखीन एक खास दिवस ज्यामधला पहिला सामना जय हनुमान टायगर विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन टीममध्ये ही लढत. मे नंबरच्या भूमिकेमध्ये असेल त्या ठिकाणी जावेद फरीद एका बाजूला, द्वारकानाथ चोरगे तिसरे पंच आमचे प्रवीण पवार सर चांगलं योगदान या स्पर्धेला देताना आपण त्यांना पाहणार आहात. गोलंदाजी मार्कमध्ये टायगर टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो पहिल्या षटकासाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. रुपेश पाटील हा खेळाडू समोर, मुकेश मडवी आणि त्याच्याबरोबरीने अजय भंडारी हा खेळाडू नॉस्टॅकिंग एंडला. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये, धावांचा पाठलाग केला जाऊही शकतो. एका बाजूला उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे टायगर टीमकडे त्यामुळे चांगलं संघर्ष तुम्हाला या पहिल्याच लढतीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. बघा मॅच जेव्हा चालू होईल बरोबर 25 मिनिटांमध्ये हे सत्र तुम्हाला समाप्त करावं लागेल कारण अप्रतिम दर्जाचं आयोजन त्यामुळे आपण देखील विशेष सहकार्य आयोजकांसाठी करा. वेळेला महत्त्व द्या. अंपायर टाइम के ऊपर जरा ध्यान दीजिए, बहुत ही टाइम जा रहा है. अतिशय योग्य सूचना या ठिकाणी दिली आहे. मला वेळेचं बंधन असेल आणि जहीर पटेल सरांनी सांगितलंय बरोबर त्या ठिकाणी वेळेला तुम्हाला इनिंग देखील समाप्त करावी लागेल. शिस्तबद्ध आयोजन. पॉवर प्लेचं पहिलं षटक फिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी थोडासा बदलाव होतो. सुरुवातीलाच कशा रीतीने अटॅकिंग फिल्डिंग लावतील या ठिकाणी सुरुवातीला विकेट घेतील का उसाटणे संघाचे फलंदाज झटपट बाद करण्यामध्ये या ठिकाणी टायगर टीमला यश मिळेल का यासाठी मात्र नक्कीच थोडी रणनीती आखली जाईल कारण शेवट मागच्या इनिंगचा चांगला झाला 26 धावा आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मात्र सुरुवातीपासून जर का आक्रमण झालं किंबहुना 14ची सरासरी राखण्यामध्ये या ठिकाणी यश मिळालं या ठिकाणी टायगर संघाच्या अगेन्स्ट उसाटे टीमला तर नक्कीच हा सामना तुम्हाला शेवटपर्यंत जाताना पाहायला मिळेल. पहिला बॉल बॅकफुटला आले, हलक्या हाताने स्टिअर केला बॉलला. थोडासा कटचा प्रयत्न होता परंतु बॉल त्या ठिकाणी हार्ड लेंथमध्ये होता अगदी उजेच्या बाहेर. त्याला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना मिडऑफच्या दिशेने फटका खेळले. पहिली सिंगल घेताना हे दोन्ही खेळाडू अकाउंट ओपन झालंय. मुकेश मडवीचं अकाउंट ओपन झालं या ठिकाणी. उसाटणे संघाचं एक धाव फलकावरती आहे. 72 धावांचा पल्ला गाठायचा आहे. उसाटणे म्हटलं की आमचे अनिल दादा ढोपरी एक सिनियर खेळाडू त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन आणि त्याचबरोबर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्व योगेशजी मडवी हितेनजी मडवी यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन कारण क्रिकेटच्या सुरुवातीला हंगामालाच उसाटणेमध्ये आपण डे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पाहिलं आणि सर्वाधिक पारितोषिके त्या स्पर्धेमध्ये आपण नेहमी पाहिलं आणि त्या स्पर्धेमध्ये स्टार ओवे संघ हा खरं तर फिक्स असतो. दरवेळी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आणि आज या स्पर्धेमध्ये स्टार ट्रॉफीमध्ये मात्र या ठिकाणी उसाटणे संघाला देखील खेळण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक करूया. अजय भंडारी स्ट्रायकिंग एंडला आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पहिली रन धाव फलकावरती आली. गोलंदाजी मार्कवरती आहेत त्या ठिकाणी रुपेश पाटील. सुरुवातीचंच हे षटक. फिल्डिंगमध्ये बदल. मिडॉफ आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबरीने मिडॉनला आता मिडॉनच्या आतमध्ये घेतलाय. तर एक सूचना आहे की हा सामना आहे आणि पुढचा सामना विनर वर्सेस विनर असा लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळवला जाईल. याची नोंद या विजेता संघाने घ्यायची आहे. जे दोन संघ जिंकतील त्यांच्याबदले लगेच विनर वर्सेस विनर असा सामना होईल याची नोंद घ्या. आयोजक कमिटीच्या वतीने ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. महत्त्वाची सूचना असेल प्रत्येक टीमला विजेते संघांना. दोन्ही खेळाडूने सिंगलने आपला अकाउंट ओपन केलाय. मुकेश मडवीसाठी फुल टॉस आहे. ऑन साईडला फटका फसलाय
त्या ठिकाणी एलिव्हेशन कमी मिळालं, डिस्टन्स कमी क्लिअर केलं, बरोबर त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंगांना झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय मुकेश मडवी हा पहिला फलंदाज. ते पहिला खेळाडू बाजाला 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय अनिकेत अनिल डोपरी. क्रिकेट बरोबरीने सध्या सोशल मीडियावरती चर्चेमध्ये असणारा खेळाडू, एक उत्तम दर्जाचा ब्लॉगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स त्याचे आपण पाहिले, क्रिकेटचे असतील, बैलगाड्या शर्यत क्षेत्रात असतील, आणि काही मी त्या दिवशी एक पाहिला तर पुंजवणीचा ब्लॉग देखील पाहायला मिळाला. म्हणजे अनिकेत कुठेही कमी नाही आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये चर्चेमध्ये राहिला आहे. सध्या हे गरजेचं आहे. तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर छोटंसं माध्यम शोधा, त्याच्यामध्ये आपले जे गुण आहेत त्याचा पुरेपूर त्याचा वापर करा आणि सातत्याने तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच चांगली प्रसिद्धी मिळेल. चांगलं प्रेम मात्र तमाम त्या ठिकाणी युजरच्या माध्यमातून देखील मिळताना पाहायला मिळेल. तो अनिकेत डोपरी मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती. या संघाचा संकटमोचक आणि अतिशय विध्वंसक असा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आला. 2 धावा धावफलकावरती पहिला खेळाडू बाजाला. दोन्ही फलंदाजाने सिंगल घेत असताना स्वतःचं अकाउंट ओपन केलं. त्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली मुकेशने. बरोबर लोअर फुल टॉस बॉलवरती तो फसला आणि झेल देऊन मैदानाच्या बाहेर गेला. नितेश पाटीलला पहिला विकेट मिळाला. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे टाकला बॉल, यॉर्करचा प्रयत्न आहे, क्या बात आहे. उजव्याच्या बाहेर बॉल टाकला, अतिशय वेगाने टाकला होता. फुल लेन डिलिव्हरी, डॉट बॉल पाहायला मिळाला. सुरुवातीपासूनच उसाटणे संघावरती दबाव क्रिएट करायचा आहे आणि इथे नितेश पाटील काय भेदक गोलंदाजी करतो. अप्रतिम स्पेल, ड्रीम स्पेल टाकत असताना आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल अनिकेत स्टॅकिंग एंडवरती पायात टाकलाय, फ्लिक केला बॉलला. टायमिंगचा वापर, फुटवर्क देखील चांगला होता आणि बॉल निघालाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका पाहिला तर पाहतच बसावा असा हा फटका होता, कारण या फटक्यामध्ये ताकद कमी, टायमिंग चांगलं होतं आणि अनिकेत जितका हेल्दी आहे त्याहीपेक्षा तो फ्लेक्झिबल देखील आहे. उत्तम दर्जाचा हा खेळाडू मैदानाच्या चौबाजूला षटकार चौकारवर मारण्यामध्ये पारंगत असताना खेळाडू. फुल लेंथ आहे, हलकीशी काढा घेतली, बॉल चालला गली क्षेत्राकडे. क्विक सिंगल, धोका पत्करला होता अजयने. वेगवान सिंगलचा प्रयत्न आहे, निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे जाईल. अजय सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही याची मात्र पडताळणी करतील आमचे तिसरे अंपायर प्रवीण पवार सर आणि त्यानंतर आम्ही निर्णय देऊ खेळाडू सुरक्षित आहे की नाही आहे. जर नसेल तर मात्र आणखीन एक धक्का बसेल. बॅटिंग करताना उसाटणे टीमला जर सेफली त्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झाली असेल विकेट वरती प्रॉपिंग क्रीजमध्ये तर मात्र खेळाडू सुरक्षित. नॉट आउट, त्यामुळे रन कंप्लीट. 1 धाव या ठिकाणी मिळाली आणि एका रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती आल्या तब्बल 1 गडी बाद 9 धावा. बघा सूचना असेल दोन्ही 12th मॅन. तिसऱ्या पंचांकडे जेव्हा निर्णय येईल तेव्हा आपण शांत राहा. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. कोणत्याही प्रकारचे कमेंट त्या ठिकाणी करू नका. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याची नोंद मात्र प्रत्येक टीमने आणि प्रत्येक संघाच्या 12वे खेळाडून घ्या. ही महत्त्वाची सूचना राहील. पहिलं षटक राहिलं थोडंसं इव्हेंटफुल. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. तिसऱ्या बॉलवरती विकेट पाहिला. चौथा बॉल डॉट, 5वा बॉल षटकार. शेवटच्या बॉलवरती क्विक सिंगल, रिस्की सिंगल पाहिली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नितेशने धावा खर्च केल्या. 9 गडी बाद केला. 1 टार्गेट आहे त्या ठिकाणी 72चं. त्यामुळे आता अजूनही येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 63 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज येतोय सेकंड स्पेलसाठी, सेकंड ओव्हरसाठी या ठिकाणी प्रेम पाटील. पहिला खरं आपण पहिला स्पेल नितेशच्या माध्यमातून चांगलं षटक त्याने हाताळलं. पॉवर प्लेमध्ये 9 धावा खर्च केल्या. यावेळेला प्रेम पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला दे घुमा के मिड विकेट आणि बरोबर कॉर्नरच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. बॉल चाललं बाउंड्रीलाईनच्या पलीकडे, सीमा पार. संघाचा पॉवर हिटर म्हणून ज्याला संबोधला होता आणि काय फटका मारलाय. लेंथ बॉल होता त्याच्यावरती पिकअप शॉट. वाडी स्ट्रॉंग ऑन कॉर्नर रिझनकडे हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा आल्या.
भव्य स्वागत केलं त्या ठिकाणी प्रेम पाटीलचं. अनिकेत ढोपरी या फलंदाजाने वेलकम 6 ज्याला म्हणता येईल. खरं तर पहिला षटकार पहिल्या बॉलवरती ठोकलाय प्रेमच्या अगेन्स्ट. धावफलकावरती आहेत आतापर्यंत 15 टार्गेट, जवळजवळ आपण पाहिलं 72चं आहे. त्यामुळे अजूनही विजयासाठी 57 धावांची गरज आहे. 23 बॉलमध्ये 57चं हे समीकरण या सामन्यामध्ये आलं. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट आले. आणखीन एकदा पुलचा प्रयत्न आहे. यावेळेला फटका फसला. स्क्वेअर लेगचा फिल्डर जज करतोय आणि लगेच प्रत्युत्तर दिलं प्रेमने. ट्रॅक बदलला. त्या ठिकाणी राऊंड विकेट आले. अँगलमध्ये बॉल टाकला आणि बरोबर मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. अनिकेतचा बहुमूल्य विकेट मिळाला टायगर टीमला. दुसरा धक्का बसतो उसाडणे टीमला. विकेट मिळाला. मच निडेड करत हा विकेट होता. अनिकेत ढोपरीचा बहुमूल्य विकेट त्या ठिकाणी मिळाला फिल्डिंग करताना टायगर टीमला. हॅलो. तर आमचे पेठ गावचे आदरणीय रमजान शेख यांचं इथे आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तसे आमचे इंबा पटेल हे देखील आलेत. आपलं देखील स्वागत आहे. आमचे शप्पू सरफराज हे देखील आलेले आहेत. अनिकेत पास झाला. खरं तर जो अनिकेत त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले. 4 बॉलमध्ये आपल्या टीमला त्याने 12 धावांचं योगदान दिलं आणि वैयक्तिक 300चा स्ट्राईक रेट हा खेळाडू खेळत असताना मैदानाच्या बाहेर गेला. सत्यबान न्यू बॅटर कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. सिंगल हँडेड खेळण्याचा प्रयत्न होता. अजय पुन्हा एकदा रिस्की रन घेतोय. कारण अजयला देखील आता ठाऊक आहे या मॅचला जर का पुढे घेऊन जायचं असेल तर मात्र त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल याकडे त्याला देखील लक्ष द्यावं लागेल. आणि यावेळेला चिक्की सिंगल घेत असताना खरं तर रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 1 धाव आली. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 16 धावा. उसाटणे संघाच्या जो फलंदाज जर का हा सामना उसाटणे संघाने जिंकला आणि जो खेळाडू सामनावीर होईल त्याच्यासाठी नकुल पाटील प्रदीप पाटील यांच्याकडून पिसारवेचे आमचे खरं तर क्रिकेटर्स आयोजक त्यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक आलंय. उसाटणे संघ जिंकला आणि जो खेळाडू सामनावीर राहील त्याला मात्र हे 1000चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलंय. प्रदीपजी पाटील नकुलजी पाटील आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. चांगलं कमबॅक. अजय भंडारी स्ट्राईक एंडवरती आहेत त्या ठिकाणी. याही वेळेला फुल लेंथ आहे. ऑन साईडला फटका. ताकद कमी होती या फटक्यामध्ये. लास्ट मुमेंटला बॉलला स्टॉप करण्याचा निर्णय घेतला. अतिशय योग्य होता. जर पुढे आले असते तर कदाचित हा बॉल डोक्यावर निघाला असता आणि यावेळेला मात्र एकच सिंगल रन मिळेल. अजयला एक सिंगल रन मिळेल त्या ठिकाणी उसाटणे टीमला. धावसंख्येमध्ये हळूहळू बदल होताना आपण पाहताय. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 2 गडी बाद 17 धावा. 72चं टार्गेट. त्यामुळे आता अजूनही दबाव आहे. 55 धावांची गरज अजूनही या सामन्यामध्ये उसाटणे संघाला आहे. मी मगाशीच म्हटलं सुरुवातीला जेव्हा पहिलं सत्र पाहिलं लास्ट ओव्हरमध्ये 26 आल्या. बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे. आउटफील्ड अप्रतिम आहे. टणक आउटफील्ड आहे मैदानाची आणि उत्तम दर्जाचं हे नियोजन देखील आहे या स्पर्धेचं. त्यामुळे इथे फलंदाजांना डेफिनेटली ॲडव्हान्टेज मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग फटका. लॉंग ऑनच्या दिशेने हा स्ट्रोक केला गेला. त्या ठिकाणी डीप मधला फिल्डर येईल तर बॉल सेफ लँडिंग झाला. निर्जनसरी लँडिंग झाला आणि तिथे मात्र 1 रन आणखीन एक उसाटणे संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहत आहे. हा सामना जर जिंकायचा असेल उसाटणे टीमला तर एक मोठी भागीदारी हवी आहे या ठिकाणी उसाटणे संघाला. किंबहुना ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये प्रेमने बॅटिंग केली त्याच्या बरोबरीने नितेशने बॅटिंग केली तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. फलंदाजांना शफल झाले होते. यावेळेला फॉलो केलं. लाऊड अपील करता आपण पाहिला. कॉट बँड विकेटसाठी अपील झाला होता आणि अगदी योग्य निर्णय. बॉल शोल्डरला स्पर्श करून निघाला होता. विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल पाहायला मिळाला. या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 2 गडी बाद 18. अजूनही विजयासाठी जवळजवळ 18 चेंडूमध्ये 54 धावांचं समीकरण या ठिकाणी बाकी आहे. या सामन्यामध्ये आलेला आहे जवळजवळ 18.00 ची सरासरी पर ओव्हर मागे तुम्हाला आता राखावी लागेल. इथून गिअर बदलावा लागेल. एक्सिलेटरवरती पाय दाबावा लागेल. कमी गतीचा खरं तर आपण पाहिला धावांचा हा वेग तुम्हाला आता वाढवावा लागेल जर सामना जिंकायचा असेल उसाटणे टीमला. या एंडने मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या परंतु इथे आपण पाहता सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो रुपेश पाटील टायगरचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्याला शीळ पाड्याच्या अगदी
बाजूला असलेले हे गाव आणि त्या गावातून आलेला हा एक दमदार संघ एका बाजूला आपण पाहिला तो MIDC परिसराच्या पुढे गेलात आपण तर बरोबर त्या ठिकाणी रायगडच्या बाउंड्रीवरती असणारे हे गाव उसाटणे संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. दोन संघांमध्ये ही ताकदवर लढत तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये. दमदार असं आयोजन नियोजन. 18 बॉल 54चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. कोण जिंकणार हा सामना? याही वेळेला फुल टॉस ऑन साईडला खेळले, अगदी सहजगत्या बॉलपर्यंत पोहोचलेले आहेत क्षेत्ररक्षक. हलक्या हाताने खेळत असताना ज्या ठिकाणी आपण जर पाहिला मैदानाचं डायमेन्शन लॉंग बाउंड्रीज आहे त्या ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता सिंगल डबलने काही होणार नाहीये. पर ओव्हर तुम्हाला 18ची सरासरी राखायची आहे. रिक्वायर्ड रन रेट आता प्रचंड वाढत चाललाय, त्यामुळे इथून आक्रमणच मैदानामध्ये करावं लागेल. क्षमता आहे अजय भंडारी या खेळाडूकडे. अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीरच्या 2 व्हीलर बाईक पटकावणारा हा खेळाडू जो मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. बॉलिंग मार्कवरती टायगरचा प्रमुख गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सेकंड स्पेलमध्ये आलाय त्या ठिकाणी रुपेश पाटील. 17 बॉल 53 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आपण पाहताय. 17-53. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. पॅरलल स्ट्रोक होता. इनफिल्डला क्लिअर करताना मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय अजय भंडारी. आणखीन एक मोठा धक्का असेल उसाटे टीमला. बारावा खेळाडू हा फक्त नावे सांगण्यासाठी नसतो. 12वा खेळाडू फक्त खेळाडूंच्या बॅट मोबाईल पकडण्यासाठी नसतो. तो मैदानामध्ये गेल्यानंतर कॅची देखील पकडून दाखवतो. सबस्टिट्यूट म्हणून मैदानामध्ये गेला तनिष आणि काय त्याने झेल टिपलाय अफलातून, आणि तोही अजय भंडारीचा. अतिशय महत्त्वाचा विकेट त्या ठिकाणी मिळाला टायगर टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय जितेश मडवी. पुन्हा एकदा फुल लेन बॅक टू द बॉलर. यॉर्करचा प्रयत्न आहे. कमालीचा स्पेल टाकलाय रुपेश पाटीलने. पाटलांचा बोलबाला दाखवतोय या स्पर्धेमध्ये रुपेश पाटील हा खेळाडू. जबरदस्त कमबॅक. आता आव्हान मात्र आता हळूहळू जड होत चाललं उसाटे संघासाठी. 15 बॉलमध्ये 53 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आले. 15 चेंडू आणि 53 धावा. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. लो फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी फिल्डर आहेत. मिड विकेट क्षेत्राकडे खेळले. 1 धाव या बॉलवरती मिळेल. पुन्हा एकदा दबाव उसाटणे संघावरती. दबाव या कारणाने जरी धाव आली तरी दबाव उसाटणे संघावरती राहील, कारण रिक्वायर रन रेट हा प्रचंड वाढलाय. करंट रन रेट तुम्हाला वाढवावा लागेल आणि यावेळेला सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू. 14 बॉल 52 धावांचं समीकरण. वन्स अगेन फुल टॉस. 20 मध्ये केले. लॉंग ऑफचा फिल्डर प्रेम मात्र पुढे आला धावत. चेंडू उचलेल फेकेल. सेकंडचा कॉल. रन आउटची शक्यता होती आणि इथे 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो देखील झालाय. नशिबाची साथ. बॅकअपला खेळाडू नाही आहेत त्यामुळे इथे धावा मिळतील डबल. 6 2+4 देखील झालाय. धावा असतील पंच सांगतील. सेकंड रन कंप्लीट होत असताना हा थ्रो झालाय त्यामुळे धावा 5 की 6. डेफिनेटली 6 असतील, कारण सेकंडसाठी गेले होते खेळाडू. त्यानंतर ओव्हर थ्रो झाला त्यामुळे 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. नशिबाचा हा चौकार प्लस 2 धावा, टोटल 6 धावा ऍड होतील आता उसाटणे संघाच्या खात्यामध्ये. बघा ज्या घडामोडी घडल्या मैदानामध्ये असं वाटतं एखादा खेळाडू विकेट सॅक्रिफाईस करतोय की काय, रनआउटच्या स्वरूपात बाद होण्याचा प्रयत्न करतोय की काय. आणि अशातच आपण पाहिला रुपेशने स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला वेगवान. त्याचा फायदा त्या ठिकाणी पाहिला. ओव्हर थ्रो झाला, चौकार मिळाला. आता इथून मोमेंटम शिफ्ट होऊ शकतोय उसाटणे संघाकडे. 13 बॉलमध्ये 46 धावा. स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज सत्यबान आहे त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडमध्ये. सत्यबान डोबरी. शेवटचा बॉल या स्पेलमधला. हेलिकॉप्टर उडवला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय. झेल टिपत असताना मात्र आणखीन एक धक्का दिलाय मैदानामध्ये रुपेशने. उसाटणे टीमला 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर उसाटणे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली तब्बल 26 धावा. आता येणारे बॉल असेल 12. विजयासाठी 46 धावांचं समीकरण.
मैदानात जेव्हा आमदार चषक झाला होता वडवली बी आणि त्यांच्यासोबत भिंगारी संघ 2 ओव्हरमध्ये भिंगारी संघाच्या फलंदाजाने तब्बल 54 धावा कुठल्या होत्या आणि ते हे वडवली संघाच्या अगेन्स्ट आशिष परदेशीने कमालीचं अर्धशतक साकारलं होतं. त्यामुळे याही 2 ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे. जर प्रयत्न केले तर नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये विजयी व्हाल. त्यामुळे इथून एक वेगळा कॉन्फिडन्स, एक वेगळा आत्मविश्वास घेऊन तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल, तेव्हा धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. कारण आता डेप्थ ओव्हरला सुरुवात झाली आहे. शेवटची 2 षटकं फार महत्त्वाची राहतील. जसं मागच्या इनिंगमध्ये 26 आल्या शेवट षटकामध्ये, तसं या षटकामध्ये प्रतिषटक तुम्हाला 23 धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग मार्कवरती 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आलेत. त्या ठिकाणी रोनित पाटील 4थं षटक. रोनित पाटील समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असतील मैदानाच्या आतमध्ये जितेश मडवी आणि त्यांच्या बरोबरीने अमर हिलाल अष्टपैलू खेळाडू. अमर तो देखील मैदानामध्ये आलाय. अडचणी मात्र प्रचंड मोठ्या आहेत वाट्याला. अडचणीवरती मात करून त्यांना पुढे जायचं आहे. तर एका बाजूला चांगला मोमेंटम पहिल्या ओव्हरपासून रुपेशने आपल्या टायगर टीमला दिलाय. त्याला पुढे घेऊन जाऊन मात्र विजयाकडे पोहोचायचं आहे टायगर टीमला. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा राहील, कारण आपण एका प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहात आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. फुल लेंथ बॉल, हलकीशी कडा घेत मात्र या ठिकाणी बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतो टीम उसाटणेला. अडचणीमध्ये आणखीन भर पडेल, वाढ होईल. 11 चेंडूमध्ये 46 धावांचं हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आहे. जर तरला महत्त्व नाही आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि यावेळेला नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. 7व्या क्रमांकावरती 5 गडी बाद 26 अशी ही धावसंख्या धावफलकावरती. अमर भंडारी नवीन बॅटर मैदानामध्ये आले येताना आपण पाहत आहे. अजूनही विजयासाठी 11 चेंडूमध्ये तब्बल 46 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. मी मगाशी म्हटलं शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 26 धावा, त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास या संघाचा वाढलाय. शफल झाले होते, पुन्हा एकदा पायात टाकला बॉल. याही वेळेला आपण पाहिला थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शफल जरूर झाले परंतु फटक्यामध्ये असफल राहिले आणि यावेळेला लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल पुन्हा एकदा ॲड होईल. मी मगाशी म्हटलं सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं राहील. स्टार ट्रॉफीमध्ये खेळताना तुम्हाला स्टार सारखंच खेळावं लागेल. जर का या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आव्हान कायम ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये वेगळी छाप सोडायची असेल, तुम्हाला दमदार कामगिरी त्या ठिकाणी करावी लागेल. यस 2 फिल्डर 30 सर्कल टाइम अलर्ट. यस अन्यथा 2 क्षेत्ररक्षक तुमचे 30 सर्कलच्या आतमध्ये घेतले जातील. 2 धावांची पानडी माफी असावी. 2 धावांची पानडी. क्या बात आहे. बघा जर का तुम्ही अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी पंच अलर्ट करतील आणि 2 रनची पॅनल्टी घोषित करतील. आणि ऑलरेडी 1 तासाच्या वर कालावधी घेतला या मॅचसाठी. त्यामुळे दोन्ही टीमला सूचना राहील, थोडंसं आम्हाला सहकार्य करा. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. यॉर्कर लेंथवरती बॉल टाकलेत सगळे गोलंदाजाने. प्रत्येक गोलंदाजांचं कौतुक यासाठी करावं. लाईन टू लाईन बॉल उजव्याच्या बाहेर वाईड लाईन कॉरिडॉरच्या अगदी आतमध्ये बॉल डिलिव्हर्ड केले. त्याचा फायदा या ठिकाणी टायगर संघाला झालाय. फलंदाजांना जास्तीचा रूम क्रिएट करून दिला नाही. ज्या पद्धतीने उज्ज्वलने चेंडू टाकले होते अगदी समोर ओव्हर पिच, त्याच्यावरती आलेले षटकार पाहिले. आणि यावेळेला मात्र खरं तर इथे गोलंदाजी करताना टायगरच्या प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत चमकदार कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. 10 बॉल 45 लॉफ्टेड. हा ड्राईव्ह आपण पाहिला ऑन साईडला केले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, परंतु इथे देखील फटका फसला आहे. लॉंग ऑनचा फिल्डर झेल खाली आला. झेल टिपत असताना आणखीन एक धक्का दिला. टीम मुसाटणेला. खेळाडू बाद झालाय. अमर भंडारी बॅक टू द डगा. थोडंसं आपण जर पाहिलं आता उसाटणे संघ बॅकफुटला चाललाय, कारण धावांचं आणि चेंडूंचं अंतर प्रचंड मोठं झालंय. भरपूर मोठी धावसंख्या त्यांना आता इथून चेस करायच्या आहे आणि आतापर्यंत टॉप ऑर्डरचे सर्व खेळाडू सपशेल अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे हा दबाव डेफिनेटली राहील उसाटणे संघावरती. सुरुवातीच्या काही स्पर्धांमध्ये हा संघ दरवर्षी बॅकफुटला असतो, परंतु त्यानंतर या संघाचं कमबॅक आम्ही पाहिलं मागील 3-4 वर्ष. या टीमची कामगिरी जबरदस्त होताना पाहायला मिळाली. मी मगाशी त्यांचा उल्लेख केला. अनिलदादा डोपरी प्रचंड अनुभवी खेळाडू, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये घडलेले हे खेळाडू. आणि नक्कीच आपण पाहिलं वाघ
2 पावले मागे गेला की असं समजून जाऊ नका तो घाबरला, तो अवलोकन करण्यासाठी मागे जातो आणि लांब उडी घेतो आणि वाघासारखे मग तर हे खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये उतरताना चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. परंतु यावेळेला टायगरच्या सर्व खेळाडूंचं खरं तर कौतुक करावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या टीमने आतापर्यंत दमदार उत्तम दर्जाची कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे आता विजयाच्या उंबरठ्यावरती आहे या ठिकाणी टायगर संघ. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या स्कोअर कार्डवरती फक्त आणि फक्त 29, एक सिंगल शेवटच्या बॉलवरती आली. त्यामुळे आता समीकरण आपण जर पाहिलं या सामन्याचं 72 धावांचा पाठलाग करताना अजूनही 43 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. 6 बॉल 43. एक कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर आलं की मला आठवतं केवाळ्याचं नाईटचं मैदान. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरच्या अगेन्स्ट नांदगावचा मंगेश गायकर याने केलेल्या 43 धावा कोण विसरेल. नरेंद्र भगत सर खरं तर आमचे नांदगावचे आहेत आणि एक उत्तम शिक्षक आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक. खूप दिवसानंतर आज आमचं भाग्य आहे त्यांच्या समालोचन करण्याची संधी मिळाली. आमचे अध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. लास्ट ओव्हर पिच आहे. पुन्हा त्या ड्राईव्ह लेंथवरती होता. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला अलॉंग विथ कार्पेट हा फटका फक्त सिंगल. या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेले आहे. गॅलेक्सी पॉईंटचे फ्लेक्सेस तुम्हाला मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतील आणि बरोबर ब्लॅक स्क्रीन समोर एक स्कॅनर आहे. तो स्कॅनर जर का तुम्ही घेऊन तिथे ठिकाणी एखादा स्मार्ट वॉच किंवा तुम्हाला जे काही खरेदी करायचं असेल जर का घेऊन गेला तर डेफिनेटली तुम्हाला डिस्काउंट मिळेल. या स्पर्धेमध्ये बघा तुमच्या समोर एक QR लावलेला आहे गॅलेक्सी पॉईंटचा. लेट पण थेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची घेत मात्र डिस्टन्सही क्लिअर केलाय. अमरचा हा फटका 440 व्होल्टचा झटका, षटकार. करण्याचा प्रयत्न करतो मैदानामध्ये अमर हा खेळाडू. शॉर्ट प्लेन आहे, गती कमी केली होती. थोडंसं फिंगर रोल करत असताना बॅकअप दँड पाहिला हा बॉल आणि यावेळेला टॉप एज घेऊन मात्र बॉल शॉर्ट थर्डमॅनला फील झाला. 1 रन या चेंडूवरती मिळाली. बॅटिंग करताना उस्तादने फक्त आणि फक्त मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली. हा सामना मात्र एकतर्फा झाला. 1 साइडेड मॅच सध्या मैदानामध्ये पाहता टायगर संघाचं कौतुक करावं लागेल. हाल चला दातिवली आणि रोंजन तयार राहायचंय. येस, लगेचच आपण मैदानामध्ये उतरा विशाल. 1 साइडेड मॅच आणि इथे मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली आणि टायगर संघाने पहिला सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. परंतु जय हनुमान टायगर टीमला विनंती राहील आयोजकांच्या वतीने आपण कुठेही जाऊ नका, कारण नेक्स्ट मॅच नंतर आपण विनर विपक्ष तिसरा सामना टायगर असा खेळणार आहोत. यानंतरचा होणारा सामना जय दुर्गा रोंजन बी विपक्ष जय हनुमान दातिवली या 2 टीमच्या दरम्यान पुढचा सामना असेल. दोन्ही टीमला विनंती राहील आपण लगेचच सामना चालू करा. ज्या संघाने शतरक्षण स्वीकारले त्या टीमला विनंती राहील आपण मैदानात ताबा घ्या. हार्डलक टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. सामनावीर या सामन्याचा प्रेम पाटील ज्याने 14 चेंडूमध्ये नॉट आऊट 37 धावांचं योगदान दिलं. 1 ओव्हरमध्ये 1 विकेट ज्याच्या खात्यामध्ये गेला तो अष्टपैलू खेळाडू टायगर संघाचा प्रेम पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो, सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. ओव्हर टू यू संदीप सर.